आणि या निमित्तानं मला एक आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहीत आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 7वा हप्ता हा कालच त्याचा GR निघालेला आहे। साधारणतः या राज्यामधल्या 92,36,000 शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी, मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय। साधारणतः 1,932 कोटी आणि 32,72 लाख रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार। त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिले असेल की आता स्वतः राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दल अधिकृत असे अपडेट जाहीर केले असून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वाटप करण्यासाठी निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काल राज्य सरकारने जाहीर केला आहे व या अंतर्गत 1,932 कोटी रुपये एकाच वेळेस तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। तसेच कृषी मंत्री महोदयांनी या व्हिडिओ क्लिपमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता नक्की येत्या मंगळवारी म्हणजे साधारणतः 8 किंवा 9 सप्टेंबर रोजी जमा करण्याचे नियोजन करण्यामध्ये आले आणि या संध्याकाळी राज्य सरकार या 7व्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत अशी तारीख देखील जाहीर करणार असून कृषी मंत्री महोदयांनी आता स्वतः जाहीर केले आहे की येत्या मंगळवारी म्हणजे 9 सप्टेंबर रोजी या 7व्या हप्त्याचा आर्थिक लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल। परंतु केवळ औचित्य म्हणून आता ही तारीख राज्य सरकारला संध्याकाळी जाहीर करावी लागणार आहे। याबरोबरच नेमके राज्यामधील किती लाख शेतकरी या 7व्या हप्त्यासाठी आता पात्र ठरले आहेत, तर मग राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार एकूण 96,34,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। कारण की केंद्र सरकारच्या PM किसान योजनेअंतर्गत 2 ऑगस्ट रोजी जो 20वा हप्ता वितरित करण्यामध्ये आला आहे। या हप्त्यासाठी राज्यामधील 96,34,000 शेतकरी पात्र ठरले होते। त्यामुळे आता जे शेतकरी PM किसान योजनेच्या हप्त्यासाठी पात्र असतात ते शेतकरी राज्य सरकार नमो शेतकरी योजनेसाठी देखील पात्र गृहीत धरत असते आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे हे सरसकटपणे जमा करत असते। तर मग आता अखेरकार तुमची प्रतीक्षा संपली असून तुम्हाला आता या सप्टेंबर महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचा आर्थिक लाभ अखेरकार तुमच्या बँक खात्यामध्ये प्राप्त होणार आहे। त्यामुळे आता कुठेतरी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागला असून आता लगेचच राज्यामधील लाडक्या बहिणींच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा प्रश्न देखील राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लागेल अशा प्रकारची आशा राज्यामधील लाडक्या बहिणींच्या माध्यमातून सध्या व्यक्त करण्यामध्ये येते। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।